हाय फ्रेंड, हे बघा मी हिरवं मुगाची भाजी बनवणार आहे. बघा इथं मी अ, का कढीपत्ता, टमाटा, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक लसणाची पेस्ट असं सगळं मी चिरून वगैरे ठेवलेलं आहे. आणि मी हे बघा कुकर ठेवलेला आहे गरम करायला. आणि मी हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहे झटपट. आणि आता हे बघा इथे तेल टाकून घेत आहे मी. थोडंसंच तेल टाकणार आहे, जास्त तेलकट आवडत नाही साहेबांना, अनवलं पण. आणि हे बघा मी फोडणी मारत आहे, जिरी मोहरीची फोडणी मारत आहे. आणि हे बघा इथे आता मी कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे. सगळेच कांदा, टमाटा असं मी फोडणीला मारत आहे. बघा कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अनवला पण खायचे जास्त तिखट नाही म्हणून मी फक्त 2च मिरच्या घेतलेल्या आहे. आणि हे बघा इथे मी सगळं असं फ्राय करून घेत आहे. अ, बरेच जण कुकर आधी हिरवं मूग कुकरला लावून घेऊन फ्राय करतात, पण मी झटपट बनवायचे, मला पटकन बनवायचे म्हणून मी संध्याकाळच्या टायमाला मला स्वयंपाकाला भाजीला काय करावं म्हणून मी ही बनवते भाजी. सकाळीच मी भिजू घातलेले होते. आणि आता मी फोडणी मारून हे बघा हळद टाकत आहे, मीठ टाकत आहे आणि कुकरलाच मी डायरेक्ट फोडणी मारून मी करत आहे भाजी. मीठ टाकलेली आहे आणि असं त्याला पण असं छानपैकी फ्राय करून घेत आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं फ्राय करायला ठेवणार आहे. थोडंसं तांबूस झाले की असं छान वाटतं म्हणून मी त्याला आता थोडंसंच किंचित पाणी सोडून थोडंसं वाफेवर ठेवलेलं आहे. आणि लगेच मूग टाकून घेतलेली आहे आणि त्याला पण खालीवरी करून फ्राय करून असं थोडंसं जेवढं आपल्याला पातळ बनवायचं आहे का घट्ट बनवायचं आहे. मला काही मोकळी भाजी नाही बनवायची, थोडीशी पातळच बनवायचं आहे म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. हे बघा असं एक गिलास मी पाणी टाकलेलं आहे, 1-1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे. आणि असं कुकरला छानपैकी असं पाणी टाकून मी लगेच आता थोडंसंच थोडंसं एक गिलास 1.5 गिलास असं टाकलेलं आहे. मी थोडंसं पातळच बनवायचे आहे म्हणून मी हे बघा असं कुकरला लावून घेत आहे. कुकरला मी 4-5 शिट्ट्या केलेल्या आहे खूप छान. आणि हे बघा इकडे लगेच चपात्या करून घेत आहे. संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे, इकडे कुकर लावलेला आहे आणि इकडे मी चपात्या करून घेत आहे. आणि माझी अशी झटपट केलेली आहे मी भाजी. कुकरला शिट्ट्याला ठेवलेलं आहे, 4-5 शिट्ट्या दिलेली आहे मी. आणि इकडे मी चपात्या करून घेत आहे. हे बघा माझी चपातीला मी तेल लावत आहे. आणि असं संध्याकाळचा मी स्वयंपाक बनवत आहे अनवसाठी, अनवच्या डॅडीसाठी. अनव गेलेला आहे ट्युशनला. ट्युशनवरून मला त्याला आणायचं आहे संध्याकाळी. तो शाळेतून आलेला ट्युशनला जातो. हे बघा इकडे माझी झटपट चपाती पण तयार झालेली आहे. आणि इकडे लगेच मी भात पण ठेवून घेतलेला आहे. आणि इकडे पण माझे झटपट भात झालेला आहे. आणि असं स्वयंपाक सगळा झालेला आहे. अनवला मी आणलेला आहे. आणि हे बघा माझी भाजी तयार आहे. बघा पातळ छानपैकी मस्त जशी मला पाहिजे होती तशी मस्त पातळ. आणि साहेबांना पण संध्याकाळी थोडंसं पातळच लागतं म्हणून मी थोडीशी ते अळसट पातळच केलेली आहे. हिरवं मुगाची त्यांना पण भाजी खूप आवडते. आणि हिरवं मूग मी सकाळी भिजू घालून खूप छान मऊ शिजलेली आहे. लगेच ताट पण मी बनवत आहे. संध्याकाळचा वेळ झालेला आहे, जेवायचाही टाईम झालेला होता आमचा म्हणून हे बघा साहेबांना मी लगेच ताटमध्ये भात आणि भाजी दिलेली आहे. आणि मी त्यांच्यासाठी बनवून घेत आहे ताट. इकडे चपाती पण हॉटपॉटमध्ये ठेवलेले आहेत गरम गरम करून. साहेबांना ताटामध्ये चपाती पण ठेवत आहे. बघा साहेबांचं ताट झालेलं आहे तयार. आणि माझा आजचा संध्याकाळचा स्वयंपाक असा छान करून मी साहेबांना ताट करून देत आहे. तू भाज्या खूप छान बनवते. हो का, अनवसाठीच मी बनवते सगळं स्पेशल कारण अनव माझा छानपैकी खावावं म्हणून. छान केलीस का? अनव भाजी कशी झाली बाळा? डॅडी छान झाले खूप मस्त झाली, मला तर खूप आवडली.
मला तो म्हटलं सुलकी वाटली आहे भाजी. छान केलेली आहे. कुठली भाजी आहे सांग बरं जरा. कुठली भाजी आहे सांग. माहित नाही मला. मटकी. मटकीची हिरवी ह्याची भाजी आहे. हिरवे मुगाची. हा हिरवे मुगाची. त्याला नीट सांगा ना हिरवे समजावून. मुगाची भाजी आहे, खूप छान झालेली आहे. मटकी वेगळी असती, हे वेगळी. हिरवं असतंय ते मटकीची तुला आवडती बघ, ती वेगळी, ही वेगळी. ओके. छान वाटलं. मस्त. खूप छान वाटलं. खूप मस्त ना. लाईक करा. छान. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझी भाजी केलेली कशी वाटली, कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. गुड नाईट.